कीज मराठी स्टोरी। खुश मस्कऱ्या कोल्हा। एक उपाशी कोल्हा अन्नासाठी इकडे तिकडे फिरत होता। बरीच भटकंती करूनही अन्नाचा माग मूसही त्याला हाती येत नव्हता। कोल्हा या शेतातून त्या शेतात फिरत होता, काही मिळेल का म्हणून शोधत होता। उन्हात फिरल्यानं त्याला तहानही लागली होती। आता कसं होणार या चिंतेने कोल्होबा एका झाडाच्या खोडाशी टेकले। सावलीनं हुशारी वाटली, एवढ्यात पंखांची फडफड कानी आली। कोल्ह्यानं आवाजाच्या दिशेने मान वळवली। एक कावडा समोरच्या फांदीवर येऊन बसला। त्याच्या तोंडात चीजचा तुकडा होता। तुकडा बघताच कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं। नमस्कार कावडे दादा, तुमची भेट म्हणजे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। काय तुमचा डौलदारपणा आहे, पंखांची चकाकी तर विचारूच नका, आणि चकाकणाऱ्या डोळ्यातलं तेज तर काय वर्णन करावं। माझी पक्की खात्री आहे, तुमचा सुमधुर आवाज म्हणजे या जंगलातील चैतन्याचा सूरच आहे। माझी तर मनापासून इच्छा आहे, आपले सुमधुर सूर एकदा कानावर पडावेत। ते एकदा ऐकले की कान तृप्त होतील आणि माझी खूप वर्षांची इच्छा पूर्ण होईल। मग काय, करा ना एवढीशी छोटी गोष्ट मित्रासाठी। मला खात्री आहे तुम्हाला जंगलातील पक्ष्यांचे राजे हा एकच किताब शोभून दिसतो। भुकेला कावडा शब्द न शब्द ऐकत होता, मनोमन खुलत होता। कोल्ह्याचा प्रत्येक शब्द त्याला खरा वाटू लागला। त्याचा विश्वास वाढला। या अवस्थेत त्यानं दोन्ही पंख पसरवले, डौलदार गिरकी घेत गाणं गायला तोंड उघडले। तोंडातील चीजचा तुकडा निसटला। त्याकडे लक्ष देऊन असलेला हुशार कोल्ह्यानं चटकन उचलला। कोल्ह्यानं तो चीजचा तुकडा आनंदाने खाल्ला। काम संपल्यानंतर आपल्या हुशारीवर खुश होऊन तो परत आला। फांदीवर बसलेल्या कावडोबाला म्हणाला, मित्र, खरंच मी आभारी आहे। रुचकर चीजच्या तुकड्याच्या बदल्यात मी तुला एक मोलाचा सल्ला देत आहे। कोणी जर स्तुती करू लागलं की धोक्याची घंटा वाजते असं समजून हुशारीनं वाग। तात्पर्य, खुशमस्करे जेव्हा तुमची स्तुती करू लागतात त्यावर विश्वास ठेवायचा गाफीलपणा खूप महागात पडतो। गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।